केंद्र सरकारच्या चालक विरोधी कायद्याच्या विरोधात कवठेमहांकाळ तालुक्यात प्रचंड रोष वाढला असून सामाजिक कार्यकर्ते सचिनदादा भेंडे आता या चालकांच्या मदतीला सरकार विरोधी रस्त्यावर उतरणार आहेत। हा चालक विरोधी कायदा केंद्र सरकारने रद्द करावा, अन्यथा या देशातील सर्व चालक बेमुदत संपावर जातील असा इशारा सचिनदादा भेंडे यांनी दिला आहे। हा कायदा चालक विरोधी असून दंड आणि शिक्षा ही पठाणी कायद्यासारखी आहे। या विरोधात आपण तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही सचिनदादा भेंडे यांनी सांगितले आहे। पाहूया काय म्हणाले सचिनदादा भेंडे। केंद्र शासनाने जो कायदा केलेला आहे 1 तारखेपासून लागू ड्रायव्हरला 10 वर्षाची सजा आणि 7 लाख रुपयाचा दंड, जो अत्यंत चुकीचा पद्धतीचा कायदा आहे। 7 लाख रुपये जर ड्रायव्हरकडे असतं तर ड्रायव्हरनं स्टेअरिंग हातात धरला असतं का? जो कायदा चुकीचा आहे, आरटीओचा त्रास आहे, सर्व लोकांचा त्रास आहे। ड्रायव्हर पळून का जातो या पब्लिकमधून? पब्लिक मारती म्हणून ड्रायव्हर पळून जातो या। ड्रायव्हरला कमी जास्त झालं तर सरकार याची जबाबदारी घेते। या रोडवर ॲक्सिडेंट झाल्या ड्रायव्हर थांबल्या मोटरसायकल लेफ्टने येऊन कुणीकडं पण घुसत्या। मोटरसायकलवाली लाईनीत चालते का रोडवरनं चालताना? 22-25 फुटाची गाडी असताना सगळीकडे बघत असताना ड्रायव्हर मुद्दाम हे जाणून बुजून करत नाही। उगाडवर मोटरसायकलवाली हे सगळी येते ती जाणून बुजून ड्रायव्हर अपघात करत नाही। आणि केंद्र शासनाने जे कायदा नवीन लागू केलेला आहे त्याच्यात मंत्र्यांच्या आमदार खासदारांची पण ड्रायव्हर आहे ही पण ह्याच्यात येणारच ना। यांना पण कायदा लागू झाला पाहिजे। अत्यंत चुकीचा कायदा आहे। या कायद्याचा निषेध करतो। जो कायदा जर नाही रद्द केला तर चालक सगळे पाक संपावर बेमुदत संपावर जातील। ती तुम्हाला धडा ठेवल्याशिवाय राहणार नाही ड्रायव्हर संघटना।